तुरीच्या शेंगा निघल्या तेव्हापासून आमच्या घरी एक दिवस आडच सोलाभात चालते. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला बाहेर उठून बघतो तर इकडे ऊन पण निघली होती, कारण आज मला उठायला 8:30 वाजले होते. मग काही नाही, उठल्यावर ब्रश वगैरे करून घेतला, मग फ्रेश झाली. जेव्हापासून आमच्याकडे तुरीच्या शेंगा निघल्या ना तेव्हापासून आमच्याकडे वांग्यात सोले, भातात सोले, नुसतं सोले सोलेच खाणं चालू आहे. जेव्हापासून मी आली ना तेव्हापासून मी हेच खाताव. बघा, आता खायला भेटत आहे तर आपल्याला बोर झाल्यासारखं वाटत आहे, पण जेव्हा आपल्याला खायला नाही मिळत ना तेव्हा आपल्याला आवड राहते त्या गोष्टीची. मग काही नाही मित्रांनो, आज आंघोळ करायची तर काही इच्छा नव्हती, पण काल तर मी आंघोळ नव्हती केली तर मला आज आंघोळ करायच लागणार होती. म्हणून मी सर्वात आधी पहिले आंघोळ करून घेतली. नाही जर केली असती तर मम्मी काही मला आज सोडत नव्हती. तेवढं ना बरं आहे का माझ्या मम्मीला माहित आहे की मी एक दिवस आडच आंघोळ करतो म्हणून, आणि तसं बी आंघोळ करून कोणाचं भलं झालं. मग काही नाही, आंघोळ तर केली होती आणि आंघोळ केल्याबरोबर सर्वात आधी नोवा लावून घेतला. नोवा लावल्याशिवाय काही जमत नाही, आणि हिवाळ्यामध्ये असं उलून राहते ना अंग, काय सांगू तुम्हाला. सापाला कोशी येते हे तर माहित आहे, पण आपल्या हिवाळ्यात अंगालाही कोशी येते हे तुम्हाला माहित आहे का? चला मित्रांनो, मला तर आज काही घरी करमत नव्हतं. मी तर काल शेतामध्ये गेली होती तर मला दिवस कसा गेला काही माहितच नाही पडलं. पण आज माझी मम्मी पण घरी नाहीये आणि मला करमत तर नाहीच आहे. मग काही नाही, संध्याकाळचे 6 वाजले होते. तसंही मम्मी शेतातून घरी आली होती तर मम्मीनं सोलाभात बनवला, कारण मम्मी म्हणे आज आपण सोलाभातच बनवू म्हणे. आज त्या दिवशी तर मम्मीनं सोलाभात बनवला होता, पण आज मी पप्पासाठी सोलाभात बनवला, कारण पप्पा त्या दिवशी खासाठी नव्हते. तर चला मित्रांनो, सोलाभात तर बनवला होता, सोबत चटणी आणि पोळ्या पण बनवल्या होत्या मम्मीनं. मग मी आणि माझ्या भावानं मस्त गरम गरम जेवण केलं. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.